खमंग आणि कुरकुरीत कारल्याची नवीन रेसिपी, अजिबात कडू न होणारी। त्यासाठी मी 4 कारलं चिरून घेतली, त्यावरती 1 लिंबाचा रस, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा मीठ टाकून सर्व जिन्नस छान मिक्स करून 15 मिनिट झाकून ठेवायचे आहेत। 15 मिनिटानंतर यामध्ये पाणी येतं, ते पूर्ण पाणी सुटलेलं काढून घ्यायचे। यावरती आता तिखट टाकून घ्यायचे, हळद टाकून घ्यायची, त्यासोबतच धना जिरा पावडर, अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, गरम मसाला टाकून घ्यायचा 1 चमचा, चणा डाळीचं पीठ 2 चमचे, 1 चमचा तांदळाचं पीठ टाकून सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। नंतर एक तवा गरम करायला ठेवायचा आहे, त्यामध्ये 2 पळी तेल टाकायचे आहे, सर्व कारल्याचे काप यावरती टाकून ठेवायचे, दोन्ही साईडनं छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। छान कुरकुरीत झालेले कारले एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे। तयार आहे आपल्या कारल्याच्या भाजीपेक्षाही चवदार, चविष्ट, कुरकुरीत असे कारल्याचे चिप्स किंवा मग कारली फ्राय। तुम्ही याला काय म्हणता हे कमेंट करून नक्की सांगा। हे कारली फ्राय तुम्ही टिफिनमध्ये पण नेऊ शकता।